हॅलो सर गुड मॉर्निंग. कुलकर्णी साहेब, उदय सामंत बोलतोय. सर गुड मॉर्निंग सर, बोला. ते चाकणच्या बाबतीमध्ये त्या न्यूज आलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये काय नक्की आपल्या अपेक्षा आहेत हा आणि सर. आपल्याला काय नक्की करायचं ह्याच्यासाठी आपण एकत्र बसूया. ओके 15 ऑगस्टला फ्लॅग होस्टिंग असल्यामुळं मी रत्नागिरीमध्ये आहे. हां, ओके सर. आज मी गडचिरोलीला आहे, नाही तर आजच मी आलो असतो. हा सर. उद्या माझ्याकडे तिरंगा रॅली आहे, त्याच्यामुळं मी जर मला 2 दिवस जर मुभा दिली हा तर सर. मी रविवारी येतो आपल्याकडे. Yes, sir. सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन येतो, कलेक्टरना देखील बोलवतो, आयुक्तांना देखील बोलवतो. याच्यामध्ये 2 कसे विषय आहेत, काही आमच्याशी निगडीत आहेत, काही सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत आहेत आणि काही महानगरपालिकेशी निगडीत आहेत. हो. बरोबर आहे. तर मी Yes. 16 तारखेला येतो दुपारनंतर हा, हा. आणि आपण कुठं, मी चाकणलाच येतो थेट. मी कुठे यायचं मला सांगा. ठीक आहे सर, मी कुठे तुम्ही सांगाल तिथं व्यवस्था करतो मी. हा. तिथं सांगा. हा. आपण तिथं भेटूया. हा. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडनं जो सपोर्ट मिळाला. हा. काल तुम्ही जर का बघितलं असेल तर काल आम्ही जे केलं हो. त्याच्यामध्ये आम्ही क्लिअर सांगितलं की ह्याच्यामध्ये जे MIDC चे जे लोक आहेत हो. त्यांनी प्रचंड सपोर्ट केलेला आहे. हो. कारण MIDC मधून जो आणि खरंच संवाद जो मिळाला ना, हा. तुम्ही लगेच ऍक्शन घेतली, तुमची लोक आली, हा. त्यांनी कचरा वगैरे जे काही होतं ते केलं, कामाचं इमिजिएटली 2-3 ठिकाणी जे इश्यू होते हो. MIDCच्या आतल्या हद्दीमध्ये हो. हो. ते पूर्णतः एकदम प्रायोरिटीवरती केले. आता कुलकर्णी साहेब, दुसरं एक मिनिट फक्त इंटरप्ट करतो. काय झालं की MIDCच्या एरियामध्ये आपले एकूण जे 27 किलोमीटरचे रस्ते आहेत त्याला आपण शेकडो कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. ती कामं देखील चालू आहेत. त्यातलं 11 किलोमीटरचं कॉन्क्रिटिंगचं काम झालंय, 14 किलोमीटर शिल्लक आहे आणि बाकी पण जर काय असेल ना त्याला पण मी पैसे मंजूर करतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण काय होतंय की थोडं चुकीचं मेसेज जातो की इंडस्ट्री आता आपल्याकडनं निघून चालली, इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये म्हणजे चाकणमध्ये राहत नाही आणि काही लोकांच्या हातात हे कोलीत मिळाल्यानंतर ते वाटेल त्या पद्धतीनं डिपार्टमेंटवर टीका करतात, शासनावर टीका करतात. तर मी 16 तारखेला 4 वाजेपर्यंत पोहोचतो आपल्याकडे. हां, आणि मी ह्याच्यात येतो, आपण पाहणी पण करू जरा. मी स्वतः पाहणी करतो आणि आपण काही डिसिजन पण घेऊ. मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो 4 वाजता. हां, येस सर. आणि मी तुम्हाला स्पेशल क्लिप पाठवतो. हा. आम्ही जो काल प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, हां, ह्याच्यामध्ये मी म्हणजे माझं स्पीच जर का तुम्ही ऐकलं ना, हां, हां. तर याच्यामध्ये मी सांगितलेलं की काल जो मुख्यमंत्र्यांनी डिसिजन घेतला, जे उद्योग मंत्र्यांनी स्वतःहून सांगितलं की मी उद्योजकांशी बोलणार आहे. हो. 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 हे जेव्हा बोललेलं तेव्हा ऍज अ इंडस्ट्री आम्ही त्यांना सपोर्ट करणे आमचं काम आहे. नाही, मी येतो स्वतः 16 तारखेला येतो. मला जरा 1-2 तास वेळ द्या तुम्ही सगळ्यांनी. सर तुम्ही आम्हाला वेळ द्या, आम्ही येतो. अरे येतो. हां, यू आर देअर. म्हणून म्हटलं की काल आम्ही पूर्ण पत्रकार परिषदच फिरवली हां, की MIDC इज सपोर्टिंग बट द PMRDA हां. जे त्यांनी फनेल केले PMRDA ने. हां, हां. म्हणजे आता एक मी तुम्हाला पाठवतो पण हां. की मी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की MIDC कडनं जो रोड येतोय तो 45 मीटर 70 मीटरचा रोड आहे. कुलकर्णी साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. 4 वाजता आल्यानंतर 6 वाजेपर्यंत तुमचे 90% प्रश्न मी सोडवलेले असणार. डोंट वरी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. Okay, थँक्यू फॉर सपोर्ट. येस थँक्यू. सर. मला सांगा कधी आहे, त्यानुसार मी इथे व्यवस्था 16 तारखेला 4 वाजता. ठिकाण तुम्हीच मला सांगा ना, तिथे येतो मी. येस सर. तुमच्या असोसिएशनचं ऑफिस आहे का? आहे ऑफिसमध्ये या सर. चला, मी ऑफिसमध्ये येतो असोसिएशनच्या. आपलं डन. ठीक आहे. ओके. ओके. येस. ओके सर, थँक्यू.